नमस्कार. मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामतीकर. गेले 4-5 दिवस झाला आम्ही वाघोली पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात आहोत. कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरा वाघोली इथे रंगलेला आहे. आणि खरोखर रामकृष्णांना सातोपाटी आणि वाघोली पंचक्रोशीतील जुन्या त्या महामंडळांनी वाघोली पंचक्रोशीतील मान्यवर आले. फार म्हणजे एक नंबरचं नियोजन केलेलं आहे. दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ओपन गटातील कुस्त्यांना सुरुवात झालेली. खरं तर 2-3 दिवस झाल्यानंतर मग ओपन गटातील कुस्त्यांना सुरुवात होत असते. पण वाघोली मुक्कामी पहिल्या दिवशीच वजन गट झाला ओपन गटातला आणि पहिल्या दिवशीच ओपन गटातील कुस्त्या सुरू होणार होत्या. पण काही कारणास्तव संयोजन कमिटीनं दुसऱ्या दिवशी कुस्ती स्पर्धा चालू केलेल्या आणि दुसऱ्या दिवसापासून कित्यथरारक कुस्त्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आज आपल्यासोबत आहे उपमहाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी, ज्याला कुस्तीमध्ये बाहुबली असं संबोधलं जातं. अनेक निवेदकांनी वेगवेगळी नावं ठेवलेली. कोण 605 म्हणतं, तर मायासारखा निवेदक महेंद्र बाहुबली म्हणतो. आणि खरोखर एक शांत संयमी पैलवान, एक मितभाषी पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्र गायकवाड. कमी बोलणार पण कामच करणार असं महेंद्र गायकवाड. त्यांचे चुलते, त्यांचे भाऊ, त्यांचा सगळा परिवार आज आपल्यासोबत आहे. वाघोली येथे ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेले. आपण आज त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधणार आहोत. नमस्कार. आता आपल्यासोबत महेंद्रचे बंधू, आपण त्यांच्याकडून भाऊ काय सांगाल, काय स्पर्धेविषयी काय सांगाल? नमस्कार, मी महेंद्र गायकवाड यांचा बंधू मुकेश गायकवाड. रामअण्णा सातव पाटील यांनी बहुतोना भविष्य अशी स्पर्धा भरवली. इथून पुढे होणार पण नाही आणि घडणार पण नाही असं मोठं बक्षीस, गाडी आणि 5 लाख रुपये यांचा चेक पण दिलेला आहे त्यांनी. आणि मोठं नियोजन, जेवणाचं वगैरे आणि बसायला गॅलरी वगैरे सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे. तुम्ही किती दिवस झाले या स्पर्धेसाठी आहे? आम्ही पहिल्या दिवसापासून आहे. काय कुस्त्या बघितल्या सगळ्या? हां, निकाल थरारक निकाल झाले. कुस्त्या मनमोहक कुस्त्या झाल्या सगळ्यांच्या. म्हणजे जे जनतेच्या मनात जे कुस्त्या होत्या त्या सगळ्या कुस्त्या बघायला भेटल्या. कालच्या कुस्त्या तुम्ही मॅट आखाड्यावर ते पाहिलेल्या आहेत, माती आखाड्यावरती पाहिलेल्या आहेत. कालच्या कुस्त्यांविषयी आपण थोडक्यात काय सांगा? हो, सर्व कुस्त्यात धक्कादायक निकाल आले. अपेक्षित नव्हतं असे निकाल म्हणजे समोर आले. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय, मैदानालाही सांगत असतोय की प्रत्येक जण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंदाज बांधत असतो, की अंदाज लावत असतो की हा पहिलवान महाराष्ट्र केसरी होईल. पण कालच्या कुस्त्या पाहिल्यानंतरनं माझा सुद्धा अंदाज चुकलेला. आज खतरनाक म्हणजे एक जबरदस्त कुस्ती माती गटातून फायनलला जो येणार आहे तो मॅटवरती महाराष्ट्र केसरीसाठी लढणार आहे. माती आखाड्यात 2 पैलवान आहेत, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. याच्या अगोदर ती वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ही कुस्ती पाहायला मिळालेली. आणि त्यानंतरनं अहिल्यानगर येथे छत्रपती वाडिया पार्कला छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ह्या दोघांची कुस्ती आलेली. काय सांगाल या कुस्तीबद्दल? कुस्ती म्हणजे जनतेच्या सर्वांच्या चर्चेतली कुस्ती आहे आणि कुस्ती आता संध्याकाळी होणार आहे. तर सर्व लोकांनी बघून त्याचा म्हणजे निकाल होईल. पण आणि मॅटवर ही कुस्ती फार चांगली हां, आहे. मॅटवरील पण कुस्ती चांगली आहे. एक वैशिष्ट्य आहे की 2 पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवार, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरदजी पवार आणि यांचे पट्टे 2 फायनल आलेले आहेत. मातीतून महेंद्र आलेला आहे आणि मॅटवरून हर्षवर्धन सतीर आलेला आहे. त्याचबरोबर गंगावेस आर्मीचे 2 पैलवान माती आणि मॅटवरून फायनल आलेले आहेत. आज एक इतिहास घडलेला आहे खऱ्या अर्थानं. कारण सगळ्यांना प्रत्येकाला वाटणार आहे की गंगावेस आर्मीला गदा, प्रत्येकाला वाटणार आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात मानाची गदा. कारण गदा आहे पण आज 55 लाख रुपयाची फॉर्च्युनर इतिहासात पहिल्यांदा बक्षीस आहे. काय वाटतं याबद्दल? खूप मोठं बक्षीस ठेवलेलं आहे रामअण्णा सातव पाटील यांनी. भूतोना भविष्य असं मोठं बक्षीस आहे ते. असं मॅटवरच्या कुस्तीविषयी तुम्हाला काय वाटतं? मॅटवरती हर्षवर्धन सतीर आणि जयदीप पाटील यांचा निकाल धक्कादायकच होईल. आता त्या दोन्ही पैलवान तेवढ्याच तोलामोलाचे आहेत, त्यामुळे काय सांगता येत नाही.
आपल्यासोबत महेंद्रचेच बंधू आहेत, जाधव असतात खवसपूरचे, भारत भोसले वसाद यांचे. त्याबरोबर चुलते आहेत, आपण त्यांच्या चुलत्याशी थोडक्यात जाणून घेऊया. काय करू असतात तुम्ही 3-4 दिवस झाले, पहिल्यांदा नियोजनाबद्दल थोडक्यात सांगा. रामकृष्णांना सातोपटींचं नियोजन कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? असं नियोजन आहे की मस्त व्यवस्थित जेवणाचं व्यवस्थित आहे नियोजन, पंच कमिटीचं व्यवस्थित नियोजन आहे ना. असं नियोजन आम्ही आत्तापर्यंत कुठंच बघत नाही, असं जुनामानाचं नियोजन आहे. आज चित्तथरारक कुस्ती आहे, माती आणि मॅटवरची, तुला काय वाटतं तुम्हाला? अशा कुस्त्या मॅटवर तर अशी कुस्ती आली आहे की कुणाला अंदाजच बांधता येत नाही, अशी कुस्ती आलेली आहे मॅटवरची सुद्धा. सजगीर की एवढा तोला मला का तर 2-3 वेळा स्पर्धा खेळलेला अनुभव त्याच्याकडे चांगला आहे. आणि जयदीप पाटील पहिल्यांदाच आलेला आहे वर खालून वर, त्यामुळे नव्या दमाचा पैलवान आहे. त्यामुळे ती काय महत्वाचं की लाखो रुपये देऊन जी कुस्ती जोडली जात नाही या खेळांमध्ये, ती आज ते आपल्याला आज आपल्याला मिळणार आहे आहे. प्रेक्षकांना. पैलवान महेंद्र गायकवाड स्पर्धेचा आणि सिकंदर गाडा अभ्यास असलेला, अनेक स्पर्धेमध्ये पदक हां. मिळवलेला हर्षवर्धन सदगीर आहे. आणि एक नव्या दमाचा पैलवान स्पर्धेतील त्याला अनुभव आहे, नाही असं म्हणता येणार हां. नाही. पण कुस्त्या मैदानी कमी आणि प्रॅक्टिस जास्त, कमी बोलणार तो सुद्धा आणि खरोखर तोही काम करणार. म्हणजे इतिहास कोण घडवतोय आज सायंकाळच्या सत्रात कळणारच आहे. मॅटवरून कोण येतोय आणि मातीतून कोण येतोय हे आज सायंकाळच्या सत्रात कळणार आहे. नियोजन फार चांगलं आहे. त्याचबरोबर मातीतल्या कुस्तीविषयी, महेंद्रविषयी, सिकंदरविषयी काय सांगा? महेंद्रविषयी आणि सिकंदरविषयी ह्याच्या आधी 2 वेळा झालेली आहे कुस्ती. आता सुद्धा तो काय सिकंदर सुद्धा कमी आम्ही देखत नाही, आणि महेंद्र सुद्धा दोन्ही चांगले आहेत. तरी ह्या वेळेला आम्ही हरवून हॅट्रिक करावं अशी आमची इच्छा आहे महेंद्राने. महेंद्रने हॅट्रिक करावी, हां 3 वेळेला महाराष्ट्र केसरीची गादा. फायनल आले. हॅट्रिक करावी अशी त्यांची इच्छा आहे. इच्छा पण त्यांनी एक गोष्ट सांगितलेली, सिकंदर कमी नाही, हां समोरच्याला कधीही कमी समजायचं नाही तो समज. विचार हो, कोणामुळे त्या आहे? बी तो- आतापर्यंतच्या 4 दिवसाच्या कुस्त्यांमध्ये मी पाहतोय की सिकंदरनं आक्रमक कुस्त्या आक्रमक केलेल्या आहेत. कुस्त्या. आणि खरोखर सिकंदरनं अत्यंत चांगल्या कुस्त्या चांगल्या केलेल्या कुस्त्या आहेत. केल्या. आणि त्याला- परफॉर्मन्स चांगला आहे सिकंदरचा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सिकंदर सुद्धा शांत डोक्यानं कुस्ती हो, हो, करतो. हो. काल सुदर्शन कोतकर बरोबर फार चांगली कुस्ती केलेली आहे. शेवटच्या क्षणाला गेलेली कुस्ती परत आणली आहे त्यांनी. चॅलेंजिंग होती, गेलेली कुस्ती सिकंदरसाठी परत चॅलेंजिंग होती. खूप सुदर्शन कोतकरला आपण कमी समजत कमी नाही, कुणाला, पण हां. सुदर्शन कोतकर सुद्धा तशी टक्कर दिलेली आहे. पण सिकंदरनं शेवट शांत डोक्याला लढला, अजिबात गडबड केली नाही, नाही, नाही. आणि मातीतून तो फायनल आलेला आहे. महेंद्र बरोबर कुस्ती आहे. भाऊ तुम्ही काय सांगाल? रामकृष्णांना सातपुते पाटील यांनी सातव पाटील यांनी अतिशय चांगलं नियोजन केले. त्याचबरोबर संदीप आप्पा बोंडवे यांनीही महाराष्ट्रातील अनेक पैलवानांना भरपूर मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आज काय वाटतं तुम्हाला, 2026चा महाराष्ट्र केसरी कोण होईल? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की 2026चा महाराष्ट्र केसरी 99% 100% महेंद्र गायकवाड 100% हा होणार. कारण त्याची तयारी, त्याचा खेळ हा अतिशय चांगला आहे. आणि या सीझनला मलाही कुस्त्या थोड्या कमी पाहायला मिळाल्या. कुस्त्या तरी दिल्या नाहीत. स्पर्धेची त्यांनी प्रॅक्टिस केलेली, चांगली प्रॅक्टिस केलेली. कारण प्रत्येक पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जशा जवळ येतात तशी प्रॅक्टिस ते जास्त करत असतात. पण या वर्षी थोडासा वेळ लागलेला आहे. इलेक्शन असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 28 जानेवारी 2026ला त्याचं निघून गेले. एक फार मोठा धक्का बसलेला आहे महाराष्ट्राला. तर आज दादा पाहिजे होते. बघूया, कुस्ती क्षेत्रासाठी दादांनी योगदान फार भरपूर मोठे केलेलं आहे. दादांसारखं योगदान कुठल्याच नेत्याचं नाही. दादा होते, आज दादा हवे होते. पण असते तर आज आले असते. काळाच्या नीती पुढे कुणाचं चालत नाही. कोणाचं चालत नाही. हां. तर मग आज आपण फॅमिली मेंबर्सला विचारूया की आपल्या घरात महाराष्ट्र केसरीची 68वी महाराष्ट्र केसरी जी आहे तिची गदा येणार आहे. वहिनी तुम्ही सांगा काय त्याविषयी वाटतंय? हा या रे. महेंद्रची भाची आपल्या सोबत आहेत, ते थोडे लाजत आहेत. पण चला, वेळ झालेला आहे. दुपारचं सत्र लवकर चालू होणार आहे. महेंद्रच्या पूर्ण फॅमिलीने वेळ दिला आणि त्यांचं मी आपली गोष्ट यूट्यूब चॅनल करून आभार मानतो.
तुम्हाला कोण वाटते महाराष्ट्र केसरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या बघा, नवीन कुस्त्या बघत राहा. आपली कुस्ती यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढं सांगतो. या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. तर मुंबईचा शिर्षीकर जय शिर्षीनं मला नाव दिलेलं आहे आणि महेंद्र कुस्तीतून नाव पुढे नेणार आहे आणि नेतोय. आणि शिर्षीकर हे नाव मला लाभलेलं आहे, जे माझं गाव नाही आहे पण मी ते गाव केलेलं आहे. तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मी ते पुढे नेतोय. हां, आणि त्याला माझ्या गावकऱ्यांचा मला पूर्णपणे त्याला सपोर्ट आहे. तर आज एक वैयक्तिक मत गावकरी म्हणून, शिर्षीकर म्हणून, साहजिकच आहे एक यूट्यूबर म्हणून बाजूला ठेवूया आपण, पण शिर्षीकर म्हणून म्हटलं तर माझा महेंद्र जो आहे ती या वर्षीची गदा आहे ती शिर्षीतच येणार आणि दिवाळी साजरी होणार. आणि यूट्यूबर म्हणून जर म्हणायचं म्हटलं तर यूट्यूबरसाठी सगळेच आपलेच आहेत, सगळे समान आहेत. त्यामुळं आपण त्या ठिकाणी कोणाला कमी जास्त लेखत नाही, सगळेच तोला मुलाचे आहेत. तर आपण सगळे फॅमिली मेंबरशी महेंद्रच्या घरी येऊन बातचीत केली आणि सदिच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना व्यक्त करूया भरभरून आणि दिवाळीसाठी सज्ज राहूया. नमस्कार, धन्यवाद.